शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। नगर तालुक्यातील जेऊर बाईजाबाई शिवारात शेतात कचरा व सांडपाणी टाकण्याच्या वादातून 2 गटात मोठा राडा झाला। 15 ते 20 जणांच्या टोळक्याने लोखंडी गज, काठ्या व दगडाने केलेल्या मारहाणीत युवक जखमी झाला। या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता। MIDC पोलीस ठाण्यात परस्पराविरोधी फिर्यादीवरून 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले। अल्पवयीन मुलीच्या आई वडिलांना मारहाण करून तिच्यासोबत जबरदस्तीने लग्न केलं आणि तिच्यावर अत्याचार करून गर्भपात करण्यासाठी मारहाण केल्याची धक्कादायक घटना भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत समोर आली आहे। दरम्यान या प्रकरणी पीडित 17 वर्षीय मुलीने शनिवारी रात्री भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह 4 विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षांनी सोयीने राजकारण अवलंबल्याचं चित्र आहे। आगामी काळात बड्या शहरात महापालिका निवडणुकीत दोस्ती आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषदेत कुस्ती असे नवे राजकीय पॅटर्न पाहायला मिळणार आहे। महापालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे युती टिकवणे तांत्रिकदृष्ट्या सोपं असलं तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये मात्र जागा वाटपाचा पेच निर्माण होणार आहे। या पेचातून मार्ग काढण्यासाठी ग्रामीण भागात स्थानिक आघाड्या करून निवडणुका लढवण्याला प्राधान्य दिलं जाईल असं महायुतीच्या सूत्रांकडून सांगण्यात आलंय। स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा अहिल्यानगर येथे तब्बल 3,77,01,619 रुपयांचा अपहाराचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून बँकेतील सिनियर असोसिएटने आपल्या पदाचा गैरवापर करत ही आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 3 विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे। महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला भरघोस यश मिळालंय। या विजयाचा आनंद आज शहर जिल्ह्याच्या वतीने जल्लोषात साजरा करण्यात आला। कार्यकर्त्यांनी एकत्र येत विजयाचा आनंद व्यक्त केला आणि पक्षाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केला। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपाची ताकद निकालातून स्पष्ट होत आहे। शहराची खबरबातमध्ये येथे थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।